खाली माहित हा तुम्ही हा इलाज ते खालची माणसं काही बोलली नाही? त्यांना सांगितलं माझं तुझ्याकडे काम आहे म्हणून. काल मी तुमका सांगितलंय होतंय की पोलिसांका घेऊन येवा, तुम्ही इला नाही. मुद्दामच नाही आलो. म्हणजे हे बघ, मी या घरातल्या लोकांना चांगलं ओळखतो. जरा त्यांच्या कलानं घ्यायला पाहिजे. मी नाही माझ्या जमिनीसाठी शांततेने घेतलं, अगदी तसंच तूही शांततेने घे. आणि पोलिसात गेलं तर प्रकरण आणखीच चिघळायचं. त्यापेक्षा कशाला हे सगळं डोक्यातनं काढून टाक आणि मी सांगतो तसं कर. काय करूचा हा? सुषमा, बाहेरचं जग तुला माहिती नाही. तुला वाटतं तितकं सोपं नाही इथं वावरणं. त्यात तू एकटी राहतेस, आई वडिलांशिवाय राहतेस. या घरातल्या लोकांचाही तुला आधार नाही आहे. फक्त राहायला जागा मिळाली इतकंच. तेव्हा मी काय सांगतोय त्याच्यावर विश्वास ठेवशील? काय तर सांगा. हे बघ, हे 2 कागद आहेत, त्याच्यावर अंगठा लाव. तुझ्या वाटणीचं जे काही आहे ते तुला देतो. कशाहून माका या मिळणार? माका तर नीट वाचता पण येत नाही. तुम्ही माका फसवलास तर? मी कशाला तुला फसवू? फसवलास तर विसरू नको, शेवंताची लेख आहे मी, सोडूच आहे नाही. शेवंताबाई ना मी ओळखत होतोय. ह्यांची ओळख? हे अजय परब. आमच्या वाडीत माका अजय देवगण म्हणतात. हसना चांगला तुमचा. शेवंताबाई पण अशीच हसा होती. तुमका काय लागला तर सांगा माका. चांगली ओळख हा माझी वाडीत. आणि मी पण येत जाईन अधून मधून. काका, खय अंगठो लावायचो? इलाज काय रे बाबानू? हो, नाना बघा कसे करतात. नाना, नाना पडून राहा तुम्ही. पडा नी. छाया, काय या सगळा सांगू कच होया? अगो छाया, किती कावळे येले बघितलंस ना? आत्या, तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. गणेशा. अहो गणेशा, तू आज जा रे बाबा, आज जा. हे एवढे कावळे येणं साधं नाही. त्याचा काहीतरी अर्थ असणारच. कसला अर्थ? ते मला नाही सांगता येणार. ते रघुभाऊ सांगू शकतील नक्की. मी निघतो आता, आपण नंतर बोलू. तुम्ही पण आज चला आता. छाया, चला आता ती. आगे भाऊ,
हा येतं जरा. काय झालं ना आता? नेने वकिलांबरोबर इलेल्या माणसा ओळखताच तुम्ही? हां, म्हणजे आत्ताच झाली ओळख. हा हाय किती येईल होतं? नाही, काही कल्पना नाही. काय झालंय? अशी विचारपूस का करताय तुम्ही? अभि भाऊ, अहो ज्या पोराक रात्री छातांबरोबर बघलंय ना, तो ह्योच पोरगा हा. काय? हा मुलगा आहे तो? हा 100% होच हा. बरं ठीक आहे. ऐका, ही गोष्ट अजून कुणालाच कळता कामा नाही. आधीच घरात टेन्शन चालू आहे, आता अजून आण. मी बघतो काय करायचं ते. बरं. आत्या, त्या अगं काय झालंय? असं रडायचं कशाला? हे बघ, तुझ्या मनात इच्छा होती आणि ती पूर्ण करण्यासाठी तू मी सांगितलेला उपाय केलास. काही बाट ठेवलास, ते कावळे सुद्धा आले. बघ आत्या, त्यांच्या इच्छा पूर्ण झाल्या की तुझी सुद्धा इच्छा पूर्ण होईल. नाही जाऊची माझी इच्छा पुरी, नाही जाऊची. आत्या, अगं असं का बोलायचं? हे बघ, असं नाही होऊ शकत. कळलं तुला? अगं तुझ्या समोर त्या पूर्वजांनी दही भात स्वीकारलाय. त्या पितरांनी भात खाल्ला आणि तरी नाही, तरी पण माझ्याकडून काहीतरी चुकलेलं हा गणेशा. बरं असं काय झालंय जी तुझी इच्छा पूर्ण होऊ शकत नाही? आत्या, आत्या तू मला सांगणार नाहीयेस का? नाही सांगू शकत. या घरात कोण माझं ऐकून घेणार नाही, कोणाक माझं मन कळणार नाही. अगं मी आहे ना, मला सुद्धा नाही सांगणार. गणेशा, तू या कोणाक सांगूच नाही ना? आत्या, बरं नाही सांगणार, बोल. नेने काकांबरोबर पोरगो इल्लेलो हा, अजय परब. तुला त्याचं नाव कसं माहित? मी ओळखतोय ते का? कोण आहे तू? आमचा एकमेकांवर प्रेम असा. आम्ही भेटतो एकमेकांका. म्हणजे तू सगळ्यांना दिसलेलीस ते खरा होता. गणेश, मी तुझ्या पाया पडते, तू या कोणाक सांगू नको. माझी चूक झाली रे. मी कोणावर विश्वास ठेवलाय आणि हो आता सुसल्याक भेटा केलेलो. सुषमाला कशाला भेटायला आलाय तू? आज काय कळणार नाही मका. गणेश, आता माझी इच्छा नाही पूर्ण जाऊची. तू सांगलेलंस ना, माझी इच्छा अशी पूर्ण नाही झाली तर रक्त द्यावं लागेल. मी रक्त देऊक तयार असे. माझी इच्छा पुरी करूसाठी मी रक्त देऊक तयार असे. म्हणजे माझा अंदाज करेक्ट आहे. कसला अंदाज? हे केस सहज गळलेलं नाहीये. हे कुणीतरी काहीतरी केलेलं असणार. लांब रवा, लांब रवा माझ्यापासनं.